काल आपल्या सटाणा बागलाण तालुक्याच्या भाक्षी आणि पंचक्रोशीमध्ये आणि अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट, अतिवृष्टी, वादळी वारा यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आज जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात कांदा असेल, डाळिंब असेल, द्राक्ष असेल या पिकांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। पंचनामे करण्याची सूचना केलेली आहे आणि सर्व अधिकारी या क्षणाला फील्डवर आहेत। मला वाटतं की अशा प्राप्त परिस्थितीमध्ये हा संपूर्ण अहवाल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही सुपूर्द करू आणि लवकरात लवकर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी उद्याच कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी केली जाईल। काही शेतकरी बांधवांनी चांगल्या सूचना पण त्या ठिकाणी केलेल्या आहेत। उदाहरणार्थ द्राक्षाच्या संदर्भामध्ये जे काही प्लॅस्टिक आच्छादन आहे त्याचं क्षेत्राचा निकष काढला पाहिजे आणि एक महत्त्वाची सूचना शेतकऱ्यांनी केलेली आहे की ऑनलाईन जे पीक नोंदणी करायची आहे ते सर्व्हर पीक पाहणी तर ते सर्व्हर ते स्वीकारत नाही आणि म्हणून फिजिकली जी पीक आज अस्तित्वात आहे त्याचं ती पीक नोंदणी केली पाहिजे अशी एक मागणी आहे। निश्चितपणे उद्याच्या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांच्या समोर या सर्व सूचना ठेवल्या जातील।